11 एप्रिल 2020 ला क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती यांच्या जयंती दिवशी सोशल 100 फाउंडेशनची स्थापना झाली. अनेक लोक नव्यानं सोशल 100 फाउंडेशन मध्ये जोडलेले आहेत, त्यामुळे पुन्हा सांगतोय, माफ करा मला, पण नाईलाज आहे. जोडलेल्या माणसाला आपण कुठून आलो, काय आलो, हा संघर्षही माहित असणं गरजेचं आहे. 11 एप्रिल 2020 ला सोशल 100 फाउंडेशनची स्थापना झाली. तांदळे सर, आज पिलर मध्ये ना 50 लोक काम करतात. सोशल 100 फाउंडेशनचं व्यवस्थापन पाहतायत. एवढं योगदान आहे या लोकांचं की काय म्हणजे बोलायचंच नाही. पहिल्या वर्षी सोशल 100 फाउंडेशननी पहिल्या वर्षी लोक आमच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. आम्ही सांगायचो सोशल 100 फाउंडेशन मध्ये फॉर्म भरा, बळ 100 फॉर्म आले. त्यात 9 लेकरांना शिष्यवृत्ती दिली, 1,29,000. दुसऱ्या वर्षी सभासदांची संख्या वाढली. दुसऱ्या वर्षी 23 पोरांना शिष्यवृत्ती दिली, 4.5 लाख रुपये. तिसऱ्या वर्षी अजून सभासदांची संख्या वाढली, 51 लेकरांना शिष्यवृत्ती दिली, 10 लाख रुपये. आज यावर्षी 84 लेकरांना आपण 18 लाख रुपये शिष्यवृत्ती देतो. तांदळे सर, हा 84 लोकांच्या आपण होम व्हिजिट केल्या. 84 पोरांच्या घरी गेलेत पोरं. किती 4 महिने झालं. बावळमध्ये पुरगी लोणावळ्या जवळची आमचे रामदास चोरगे बिल्डर आहेत. 10-15 पोरं कामाला आहेत त्यांच्याकडे. रामदास चोरगेंना दुपारी फोन केला, तुम्हाला अशी होम व्हिजिट करायची, कुठं करायची, काय करायची, अजिबात नाही. संध्याकाळी 6-7 वाजता स्वतःची गाडी घेऊन पुण्यात निघाले. फुल पाऊस होता. लोणावळ्या जवळच्या एका गावाला गेले. एकटा माणूस एक होम व्हिजिट करायला, पदरचं पेट्रोल, पदरची गाडी, कामा धंद्याचा धुराळा, एक त्या होम व्हिजिट करायला लोणावळ्यामध्ये जातो, निघून फीडबॅक देतो, पुरगीला दिलं पाहिजे. आता हा गणेश, दत्ता, विशाल, ही जी वीरची झाली, वीरची व्हिडिओ पाहिली तुम्ही. नाईट करून दत्ता येऊन सुद्धा, पोलीस असून, कोथरूड पोलीस स्टेशनला सर्व्हिसला असून सुद्धा नाईट करून वीरला जायचं, तिथं होम व्हिजिट करायची, तिथला व्हिडिओ करायचा, हे सगळं करायचं, परत रिपोर्टिंग करायचं, द्यायची का नाही ती ठरवायची. असे असंख्य त्याग केले पोरांनी. म्हणजे किती नावं घ्यावी. शिवाजीदाजी आहेत आमचे, SDS फायनान्स नावाची त्यांची कंपनी. प्रत्येक वेळेस प्रत्येक मिटिंगला त्यांची ती जागा, तुकाराम निडले, त्यांचा नाश्ता, वाघसाहेब आहेत, त्यांनी स्वतःच्या केशरीन हॉटेलमधनं अनेक बुकिंग कॅन्सल करून पिलरच्या मिटिंगसाठी प्रशांत रसाळे सीएचं ऑडिट मोफत करतात. राहुल वरे, एका दिवशी त्या माणसांनी 78 लोक जोडली. विकास शेळके, जो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ करायचा ऍडव्होकेट माणूस आहेत, मशरूम मध्ये प्रॅक्टिस करतात. 10 व्हिडिओ केल्या ट्रायलच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. ही म्हणजे मी स्वतः म्हणतो त्यांना, मी शिव फुले शाहू आंबेडकर पाहिलं नाही. कोण आहे ती माणसं? हीच माणसं आंबेडकर आहेत, हीच माणसं कर्मवीर आहेत. कर्मवीर जन्माला येणार नाही. ही माणसं जपा, ही माणसं म्हणजे आपली ताकद आहे. आज ही माणसं गेली 4 महिने, बरं हीच माणसं पैसे गोळा करतात, हीच माणसं होम व्हिजिटला जातात, हीच माणसं रात्री 4 पर्यंत व्हिडिओ गोळा करतात, हीच माणसं काम धंदा करतात. ही कोण आहेत माणसं? तर ही सगळी गोरगरिबाची, शेतकऱ्याची मावळभूमीतील लेकरं आहेत. यातला कुणी अब्जाधीश नाहीये. यातला कुणाचाही बाप टाटा बिर्ला नाही, संतोष चोरगेचाही नाही, आणि कुणाचाच नाहीये. कुणी बाबा आपल्याच्या पोटचं नाहीये. ही सगळी लोक आहेत, ही सगळी जी काही लेकरं आहेत, ही गोरगरिबांची लेकरं आहेत. यांनी सोसलेलं, भोगलेलं, त्यागलेलं शिव फुले शाहू आंबेडकरांचा जो विचार आहे, जो विचार आपल्या वाट्याला आलं, त्या गोरगरिबांच्या लेकरांच्या वाट्याला नाही येऊ, एवढा उदंड विचार आहे यातून. काही नाही. हा सगळ्या कार्यक्रमाचा 1.5 लाख रुपये खर्च आहे. कार्यक्रम घेतानाच टेन्शन येतं की 1.5 लाख रुपये कसे उभे करणार. पिलरनी प्रत्येकाचे 1.5, 2, 4 हजार रुपये काढले. आणि मग जे काही आपले ऐच्छिक सोशल मीडिया मंडळी आहेत, त्या मंडळीने 1,000, 2,000, 3,000, 4,000 मदत केली. अशी 1.5 लाख उभे केले. तेव्हा या कार्यक्रमाचा खर्च उभा राहिला. समाजाबरोबर आमची कमिटमेंट आहे. बाबा तुम्ही जो 100 रुपये देताय, त्यातला एकही रुपया, सिंगल रुपया त्यातला इतर कशालाही वापरला जाणार नाही. तांदळे सर, गेले 4 वर्षात सोशल 100 फाउंडेशनच्या अकाउंट मधनं एकही अशी एंट्री नाहीये की ती ऍडजस्टमेंट आपण नाही का की सोशलची टीम बाबा कुठेतरी कार्यक्रमाला, एकही एंट्री नाहीये. अनावधानाने सागर शिंदे नावाचे मित्र आहेत आमचे, त्या मित्रांनी गेल्या महिन्यात अनावधानाने 2200 रुपये पाठवले सोशलला. अनावधानाने 200 रुपये ते दर महिन्यात देतात. भाऊ 200-300 लोक देणारे अनेक मंडळी ऑलरेडी आहेत. ते 200-300 रुपये सोशलला देतात. 200च्या ऐवजी 2200 पाठवले. सुधीरचा मला फोन आला, सुधीर अकाउंटिंग टीम पाठवली. भाऊ असं झालंय, म्हणलं काय करायचं. म्हणलं काही करायचं नाही, आपल्याकडे बॅलन्स किती आहे तुम्हाला एवढं, आपल्याकडे त्यांना 2200 रुपये द्या. सोशल मधलं एकही एंट्री नको.
सागर शिंदे, आज आपण माहिती हा प्रश्न 4 वर्षांनी सागर शिंदे कोण आहेत, समाज काय म्हणत, हे 2200 रुपये गेले कुठं? समाज म्हणणार नाही, समाज म्हणणार सागर शिंदेना 2200 दिले, स्वर्गेने 2000 घेतले आणि शिंदेना 200 रुपये दिले. एवढी ट्रान्सपरन्सी. त्यामुळे ही जी माणसं ऑल ओव्हर महाराष्ट्रातलं 35 क्षेत्रातली माणसं आहेत आपल्याकडे. असंख्य सीए, असंख्य तहसीलदार आहेत, पीएसआय आहेत, नर्स आहेत, डॉक्टर आहेत, वेगवेगळ्या अख्ख्या जिल्ह्यातली माणसं आहेत. आज आपण या वर्षीपासून पुणे जिल्ह्या व्यतिरिक्त 4 जिल्ह्यात गेलोय आपण. सातारा, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक या 4 जिल्ह्यात गेलोय. पुढच्या काही वर्षात आपण उर्वरित महाराष्ट्रात जाणार आहोत. सोशल 100चे जेव्हा 5000 सदस्य होतील तेव्हा सोशल 100 फाउंडेशन पुण्यात ऑफिस असेल. गोरगरिबांच्या लेकरांना शिष्यवृत्तीपासून गोरगरिबांच्या लेकरांना शिष्यवृत्तीपासून अनेक अडचणी येतात. त्या अडचणी त्या ऑफिसच्या माध्यमातून सोडवल्या जाणार आहेत. यासाठी जेव्हा 5000 सदस्य होतील, आमचं स्वप्न आहे की ह्या महाराष्ट्रात, आज भारतात 35 गोरगरिबांची लेकरं रोज आत्महत्या करतात शिकायला पैसे नाही म्हणून. ह्या महाराष्ट्रात गोरगरिबाचं एकही लेकरू शिकायला पैसे नाहीयेत म्हणून आत्महत्या करणार नाही. त्याने आम्हाला एक चान्स द्यावा. तुम्हाला आमच्यापर्यंत नाही आला तर नाही लागेल, पण त्याने आम्हाला एक चान्स द्यावा. दादा माझी अशी परिस्थिती, आम्ही त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आम्हाला आता अशी परिस्थिती सांगतो, गेल्या 4 वर्षात आपण 10 मुलं अशी आहेत जी शिष्यवृत्ती घेऊन जॉबला लागली आणि ती पुन्हा जॉईन झाले. 2 डॉक्टर आहेत, 4 ते 5 नर्स आहेत, 2 फार्मासिस्ट आहेत, 2-4 इंजिनियर आहेत. ही पोरं जॉबला लागली आणि ती पुन्हा सोशलला जॉईन झाली. आपण नुसतं सोशल फाउंडेशन साठीच करतो का? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो. अर्चना शिंदे नावाची याची केळची एक मुलगी आहे आणि मती नावाची हवेली मधली एक मुलगी आहे. तर त्या 2 मुली होत्या. महर्षी कर्वेच्या डायरेक्टर आहेत पूनमताई कोटपाडे म्हणून, त्या सोशल मध्ये. ताईंनी एकदा फोन केला की भाऊ अशी 2 मुलं आहेत, त्यांना खूप मदतीची गरज आहे, पण त्यांची जी फी आहे आणि हॉस्टेलची फी आहे ती वेगवेगळ्या डोनरच्या माध्यमातून आम्ही भरलेली. पण 17-18 वर्षाच्या मुलगी, त्यांना कॅश मध्ये पैसे लागतात महिन्याला. ताई म्हणलं कॅश मध्ये तो सोशल देता येत नाही, आम्ही देत नाही. मंडळीच्या सांगितलं बाबा असं आहे, काय करायचं? मुलीला म्हणलं किती ताई गरज आहे? ताई म्हणले महिन्याला 500 रुपयाची त्यांना करायचं. मुली किती आहेत? मुली 2 आहेत. मुली डोळ्यासमोर दिसत आहेत. मुलींना काळ्या कवरे पाहिले नाही बरं का. मुली गरजवंत आहेत, ह्या फक्त वाटत्या मुली गरजवंत आहेत, पण त्या मुलींना आम्ही काळ्या कवऱ्या पाहिलेल्या नाही. तर राजश्री शाहू महाराज नावाचा बचत गट आहे आमचा. ज्या लोकांनी सोशल 100 फाउंडेशनची स्थापना केली तारळे साहेब, राजश्री शाहू महाराज म्हणतात कार्यकर्ता अक्षुण्ण सक्षम नसेल आर्थिक तर कार्यकर्ता हा विकला जातो. मग या कार्यकर्त्या बरोबरच्या माणसांना आर्थिक सक्षम करण्यासाठी एक 5-6 वर्षापूर्वी राजश्री शाहू महाराज नावाचा एक बचत गट चालू केलेला आहे, जो आता 50 लाखापर्यंत गेलाय. तर त्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही या 2 मुलींना गेली 22 महिने 500 रुपये दिलेत प्रत्येकी. उद्देश असा आहे की पुरी गरज होत आहे. 2% खात्री आहे मॅडमला, सोशल मध्ये तर बसत नाही कारण सोशल कॅश देत नाही. मुलीला तर काय करायचं, पुण्याकडे मागणार आपण. पण आपण 12 महिने आपण लोक येण्यात काढतील आपल्याला, ते सारखंच भेटत जाऊ पैसे मागतात. पण ते कीर्तनकारांनी निघत होते, कीर्तनकार समोरून चाललाय की लोक वाट बदलतात. पण ते असं नको व्हायला की जायला 12 महिने पैसे मागते आपल्याला. त्यामुळं बाबा ठरवलं, बाबा आपण एक काम करू की ह्या ज्या दोन्ही मुली आहेत आपण त्यांना बचत गटाच्या माध्यमातून 500-500 रुपये देऊ. 22 महिने त्या मुलींना 500-500 रुपये दिलेले. त्या मुलींचे 500-500 संपत नाही. ती अजून एक मुलगी आली पनवेलची, माने नावाची. पुन्हा ताईंचा मेसेज आला अशी मुलगी. पुन्हा लेकरांना सांगितलं, लेकरं तीच, बचत गट तेच. 18 महिने त्या माने नावाच्या मुलीला 500 रुपये द्यायचे आम्हाला. माने नावाच्या मुलीला पाहिलं नाही. माने नावाची मुलगी कुठली? पनवेलची. मुलीला मदत करणारी लेकरं कुठली? वेल्हे तालुक्यातली, वांगणी गावची. हा जो मानवतावाद आहे ना, मुलीला मी पाहिलं ना आमच्या मेंबरांनी पाहिलं. हा जो मानवतावाद आहे हा फुले शाहू आंबेडकरांचा मानवतावाद आहे. मुलीची जात माहित नाही, पात माहित नाही, काही माहित नाही. आम्हाला एकच माहिती आहे, हे फक्त गोरगरिबाचं लेकरू आहे, तिला फक्त मदत करायची. 2 मिनिटं घेतो फक्त शेवटची. नोकरी ती शिष्यवृत्ती. तुझा आवाजच आहे. ऋतुजा पायगुडे नावाची एक मुलगी आहे आपल्याकडे. आई वडील दोन्ही नाही आहेत तिला. ऋतुजा पायगुडेला MBA झाली, MBA फायनान्स झाली आहे ती, लक्षात घ्या. MBA फायनान्स झाली ती.
पुण्यात जिल्ह्यातलेच एकदा खूप मोठ्या संस्था चालकाच्या MBA कॉलेजमधनं तिने MBA केलं. ते संस्था चालक जे बाता मारतात ना आमच्याकडे 100% प्लेसमेंट आहे. तानळे साहेब काही नाही बरं का, पोरं एकदा पासआउट झाली ना हे डुकून पण बघत नाही त्यांच्याकडे. त्या संस्था चालकातल्या कॉलेजमधनं मुलगी MBA झाली. 2 महिने लेकरू जॉबसाठी फिरत होतं. लेकराला आई वडील दोन्ही नाही. लेकरू मामा करत आहे. मामा राहणार आई वडील नसलेलं लेकरू 2 महिने जॉबचं नाही, शिक्षण कंप्लीट झालंय, किती प्रेशर असेल विचार करा तुम्ही. 2 महिन्यात तिने मला सांगितलं की संतोष भाऊ असं आहे की मी 2 महिने झाले MBA झाले, मला जॉब नाही. सोशल मध्ये IT फील्ड मध्ये काम करणाऱ्या 7-8 मंडळीला सांगितलं की बाबा असं लेकरू हिला जॉब आपल्या मिळवून द्यायचाच आहे. माझं प्रेस्टिज मी पणाला लावलं की हिला जॉब मिळवून द्यायचा आपण. आज ती मुलगी राजमाने नावाचे आपले सहकारी आहेत. एक्सेल नावाच्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये 3 लाख रुपये पॅकेजनी कामाला लागली. 15 दिवसापूर्वीची गोष्ट. तिला घरी जायला कॅब आहे, शनिवार रविवार सुट्टी. असा एक आपला भांडा आहे. लेकरू नुसतं पैसे देऊन मोकळं नाही व्हायचं. शिष्यवृत्ती ते नोकरी ते घ्यायचं, त्या लेकराला नोकरी पण लावायची. असो, खूप बोलो अनावधानाने जर काय माझ्याकडनं काही चुकीचं बोललं गेलं असेल बोलिलेले पुरे वेळी वाहू आपुडे उपकार करा क्षमा करा तर महाराज तुम्ही नाही विचारला अधिकारी मी आपला तुकांद्र ज्ञानेश्वर राखा पाय माफ करा. जे काय माझ्याकडे एडवाकडे गेलं असेल ते तो सोडा. घ्यायसारखं काय असेल तर तेवढं घेऊन जावा. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. तुमचं मार्गदर्शन त्याच्या मी जरी बसलो असलो तुम्हीच मला सांगत होते वेळ सांगा, कारण मलाच वाटत होतं तुम्ही थांबू नकोय. तुमचं मार्गदर्शन हे आम्हा सर्वांसाठी खूप उपयुक्त. एकदा हात वर जोरदार टाळी भाऊंसाठी. धन्यवाद. खऱ्या अर्थानं अत्यंत पारदर्शकपणे असणारा हा व्यवहार. आणि आपण पाहिलं असेल की आजपर्यंत जे जे काही केलेलं आहे ते फक्त या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केलेलं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी यांचा परिचय तर झालेला आहेच.